आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे नाही आल्या पाहिजे यावर आता चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सांगत होते की आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, त्या टायमाला खुर्चीचा मोह त्यांना होता, ऐकलं नाही. परिणाम असा झालाय की आज त्यांना त्यांचं स्थान कुठं आहे ते त्यांना माहिती नाही. म्हणून मला वाटतं आता फार काही पाणी वाहून गेलेलं आहे. म्हणून याच्यावर आता या घडीला कोणतंही भाष्य करणं उचित होतं. जागा वाटपामध्ये शिवसेनेला कमी जागा मिळत असं वाटतं का? कारण संभाजीनगरच्या जागेवर तुमचा क्लेम होता, परंतु भाजपने नाही, असं काही नाही. दरवेळेला निवडणुकीचं गणित वेगळं असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असतो. म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेब असतील, स्वतः एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, यांनी जॉईंटली घेतलेला तो निर्णय. म्हणून त्याच्यावर आता कोणतंही कॉमेंट्स करणं हे योग्य नाहीये. महायुतीचा धर्म पाळायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. परभणीच्या जागेवर उमेदवार कोण असेल? सईद खान असणार, कोण असणार? सईद खानचा फॉर्म भरायला तर आम्ही चाललेलो आहे. तो आमचा उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे. आणि तुम्ही पाहत असाल सर्वजण बोर्डीकर ताई आहेत, सर्वजण आम्ही बरोबर आहोत आणि सर्व मिळून त्यांचा फॉर्म भरायला आता जातोय. आणि 100% विरोधकांचं डिपॉझिट आम्ही जप्त केल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवारांनी विकासाचा काँग्रेसचे मुद्दा मला सांगा. पटला तर मी भाजपमध्ये जाईल असं संजय राऊत म्हणतात. मोदींच्या विकासाचा मुद्दा मला सांगा, जर पटला तर मी भाजपमध्ये जाईल असं संजय राऊत म्हणतात. सांगायला का त्याचा क्लास घ्यावा लागेल का? तुझ्या मनाला जे पटतं ते कर ना. कुणाला सांगून कुणाला असं होत नसतं. तुम्ही तुमचे सल्ले लोकांनी ऐकले, त्यांचा पक्ष त्यांनी डुबवलेला आहे. आता त्यांना काय करायचंय? मला एक तुम्ही याच्यातून स्पष्टपणे एक चित्र येते समोर येते की संजय राऊत तिथं हा आता अस्वस्थ आहे. उभाठामध्ये सुद्धा त्याला कोणी मोजायला तयार नाही, ही त्याची गत आहे. आणि म्हणून आता राहून काय करू हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. म्हणून हे कारण दाखवा नोटीस जशी असते ना, तसे कारण दाखवून आता हे संजय राऊत उभाठामध्ये राहणार नाही असं एकंदरीत चित्र दिसते. गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणच्या नगरसेवक जे नॉट रिचेबल झाले काँग्रेसचे, त्यांच्याविषयी वडेट्टीवारांनी खालच्या पद्धतीने वाईट शब्दामध्ये टीका केली आहे. त्यांनी शेण खाल्लं नाही. काय शेण खाल्लं काय, काय खाल्लं काय? तुम्ही सुद्धा इतरांबरोबर जाताना तुम्ही शेण खाल्लं नव्हतं का? नाही, स्वतःला समजत होते सर्व धर्म संभाववाले. काय झालं? तुम्ही सत्तेच्या खुर्ची जेव्हा उभवायची होती त्या टायमाला तुम्हाला सत्ता चांगली वाटत होती. महाविकास आघाडी, कसली महाविकास आघाडी होती तुमची? राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा कधी युती ऐकली होती का? मग ज्या टायमाला तुम्ही शेण खाता, नेता शेण खातो, त्या टायमाला त्याला कार्यकर्त्यावर बोलायचा अधिकार प्राप्त राहतो. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये दिलजमाई आहे का? कारण परभणीमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला जातो अशी माहिती मिळते राष्ट्रवादीकडून. असं काही होणार नाही. आम्ही सर्वजण एक आहोत. महायुतीमधून हे सर्व निवडणूक लढवलं जाईल. जे थोडे बहुत एखाद्या वेळेला नाराज असतील त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगू, त्यांनाही सांगू की आपल्याला महायुतीमध्ये असं करू नये. सर्वांनी आपले फॉर्म, जे काही पक्षाचा अधिकृत उमेदवार शिवाय जे कोणी फॉर्म भरतील त्यांनी तो फॉर्म वापस घ्यायचा आहे आणि महायुतीला बळकटी द्यायची. पण कुठेतरी संभ्रम निर्माण केला जातोय की कारण सईद भाईची उमेदवारी कन्फर्म नाहीये किंवा आता मी स्वतः सांगतोय, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून सांगतोय, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून सांगतोय. आणि म्हणून सईद खानची उमेदवारी फायनल नाही इथं मग मी फॉर्म भरायला कशाला आलो असतो? म्हणून सईद खानची उमेदवारी फायनल आहे, त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. आणि विजयाच्या दिवशी सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि भाजपचे राजेंद्र राऊत जे आहेत दुसरा अर्ज भरण्यासाठी आनंद झाले. विशेष म्हणजे नारायण पाटील आणि बाबासाहेब देशमुख दोघेही राजेंद्र राऊत यांचे सूचक असणार आहेत. आता हे राजकारण कसं बदलत चाललंय हे तुम्ही पाहताय. काही घडामोडी जे काही होत आहेत वेगवेगळ्या पक्षात होत आहेत ते चित्र आता समोर येते. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून आता तुम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहा. पुन्हा ब्रेकिंग न्यूज द्यायला तुम्हाला हे सर्व लोक भाग पडतात. एक शेवटचा प्रश्न आहे